आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिवाळ्यामध्ये बनणारी अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी, ते म्हणजे बाजरीचे वडे। बाजरी ही शरीराला उष्णता देते, तसेच मेथी ही उष्णच आहे, त्यामुळे हिवाळ्यात आपल्या शरीरासाठी हे खूपच आवश्यक आणि पौष्टिक असते। तर हे बाजरीचे वडे मी कसे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीज मध्ये। सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी एवढे बाजरीचे पीठ घेतले आहे। तसेच मी इथे पाव वाटी एवढे गव्हाचे पीठ घेतले आहे। तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी बेसन पीठही घालू शकता। ओवा घेतला आहे मी इथे अर्धा चमचा। 1 चमचा एवढी मी इथे तीळ घेतली आहे। 1 चमचा मी धना जिरा पावडर घातली आहे। अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातला आहे। थोडी हळद घातली आहे, पाव चमचा। चवीनुसार मीठ घातला आहे। 2 चमचे एवढं मी तेल घातलं आहे। इथे मी 3 ते 4 चमचे दही सुद्धा घातलं होतं, पण ते दाखवायला विसरले आहे। त्यानंतर मी इथे 1 चमचा ठेचा घातला आहे, छान तिखट चव येण्यासाठी। याला आपण मिक्स करून घेऊया। पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता 1 मोठी वाटी एवढी मेथी घातली आहे। मेथी आधी मी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली आहे। भरपूर मेथी घालायची आहे, जेणेकरून खूप छान चव येते। पाणी न घालता आधी आपण हाताने असंच याला मिक्स करून घेऊया। त्यानंतर थोडं पाणी घालून आपण याचा एक गोळा मळून घेणार आहोत। गोळा आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही आपल्याला। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि थोडा तेलाचा हात लावून घेणार आहोत आपण, जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही। असा छोटा गोळा घेऊन आपण याचे छोटे छोटे वडे करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही याला प्लास्टिकच्या पेपरवरही थापू शकता। मी इथे बटर पेपरचा वापर केला आहे। सगळ्यात आधी मी इथे बटर पेपरला थोडं तेल लावून घेते आहे। एक छोटा गोळा मी घेऊन याचे मी वडे बनवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे आकार देऊ शकतात वड्यांना। त्यानंतर मी बटर पेपर असा फोल्ड करून घेतला आहे आणि एका वाटीच्या किंवा ताटाच्या सहाय्याने तुम्ही याला असं दाबून आकार देऊ शकता। मी एका वाटीच्या सहाय्याने याला असं हलक्या हाताने प्रेस करून आकार देते आहे। छान असा गोळा असा गोल तयार होतो। हे बघा, खूप पातळ किंवा जाड ठेवायचा नाहीये, मध्यम असा ठेवायचा आहे। अशा पद्धतीने असेच आपण सगळे इथे वडे तयार करून घेणार आहोत। मी इथे तेल गरम करायला ठेवले आहे। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। एक एक वडा आपण तेलात सोडणार आहोत आणि मंद आचेवर दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत, जेणेकरून आपले हे बाजरीचे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत तयार होतील। हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर रंग आला आहे। सगळे वडे इथे तयार झाले आहे। अजिबात तेलकट होत नाही हे आणि चवीलाही खूप छान लागतात। तुम्ही हे बाजरीचे वडे नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेस खाऊ शकतात। दह्यासोबतही खूप छान लागतात। तर तुम्ही या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने बाजरीचे वडे नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा। बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील रेसिपीच्या। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।